स्वागतम. मराठा विद्याप्रसारक समाज कला वाणिज्य महाविद्यालय माझी विद्यार्थी स्नेह मेळावा ह्या सगळ्या विद्यार्थिनी आता मोठ्या झालेल्या आहेत. त्यांचा 3ऱ्या अंकात प्रवेश झालेला आहे. सगळ्यांना आता मुलं आहेत, मुली आहेत, नातू आहेत. परंतु आज एकत्र आल्यानंतर त्यांना इतका आनंद वाटत आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे. मॅडम तुमचं नाव सांगा. निलिमा जाधव गायकवाड. राजश्री सरदेशमुख मोठे. तुमचं? संगीता वारटक्के सातारा. तुमचं? मनीषा दिवशीकर कुलकर्णी पुणे. माया बर्के जगताप पुणे. नंदा जोशी गोसावी. श्यामला हजनकर बेलवलकर. मीना धनवडे झंझुरणे. नकिनी विलास माने धुमाळ. आता हा जो स्नेह मेळावा झालेला आहे त्यामध्ये अजून एक भारती संगपाळ आणि हा कोमल हे तुमच्या आता वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा. ह्या स्नेह मेळाव्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकीनं आपलं एक मनोगत थोडक्यात सांगायचं. कसं वाटलं? खूप छान वाटलं. तुम्हाला? खूपच छान वाटलं. 40 वर्षानंतर भेटलो आणि मॅनेजमेंट खूप छान केलं सर्वांनी. त्यांनी कोणी केलं त्यांनी छान वाटलं. खूप मस्त सगळं मॅनेज केलेलं आहे. छान वाटलं एकदम. खूप छान वाटलं. 40 वर्षानंतर सगळे मित्रमैत्रिणी भेटल्या. खूप भारी वाटलं. मजा आली. मनामध्ये एखादी कविता असेल किंवा सुंदर वाक्य असेल तरी सांगा मेळाव्याविषयी. छान वाटलं. आणि आमच्या वेळेला कॉलेजमध्ये मुलं घरी कधी यायची? फक्त इलेक्शनच्या वेळेला. तसं आता होत नाही. मुलं मुली सर्रास फिरत असतात. त्यामुळं आम्हाला आत्ता या वेळेला फार मजा वाटली. ह्या फोटोग्राफर आहेत, चांगले व्हिडिओचा नाद आहे त्यांना. ह्या चांगल्या कॅमेरामन आहेत. वैशिष्ट्यपूर्ण आणखीन ओळख. बोला. खूप छान वाटलं. सगळेजण भेटले 40 वर्षानंतर. आज सगळेच आज आनंदित आहे आणि मी पण आहे. तुम्हाला? सगळ्यांना भेटून अतिशय आनंद वाटला. प्रफुल्लित झालात? कार्यक्रम अप्रतिम झाला. पण काही वेळेस पूर्वीचे दिवस खूप आठवले आणि कोरडे सरांना भेटून फार आनंद झाला. क्या बात आहे. मॅडम तुम्हाला? खूप आनंद झाला. 40 वर्षानंतर भेटलं. असंच वरचेवर भेट व्हावी सर्वांची एवढीच अपेक्षा आहे. सगळ्यांना शतायुषी हो, निरोगी राहो आणि अशाच सगळे एकत्र आपण नेहमी भेटत राहू. पुन्हा एकदा जुन्या आठवणींना, स्मृतींना उजाळा द्या. आणि कला वाणिज्यचं जे बोधवाक्य कुणाला आठवतंय का? कन्याशाळेचं ते त्यांचं हे आठवतंय कोणाला बोधवाक्य? कारण आपल्या कला वाणिज्यचं बोधवाक्य कुणाला आठवतंय का? मी तुम्हाला विचारतो. म्हणजे कमवा आणि शिका कसं आहे तसं. बरं आठवून बघा.